नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचे सिंह राशीतील होणारे गोचर भ्रमण व त्याची तूळ ते मीन या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील मी सांगणार आहे। तत्पूर्वी मी रवी ग्रहाविषयी थोडं सांगतो आणि या गोचरबद्दल सांगतो, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल। रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा, जीवनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा जीव आहे। रवी हा क्षत्रिय वर्णाचा, अग्नितत्वाचा, पित्त प्रकृतीचा असा सात्विक असा पुरुष ग्रह आहे। रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 महिना लागतो, म्हणजेच रवी हा सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये 1 महिना राहतो। रवी गोचरीने जेव्हा आपल्या चंद्र राशीला 3रा, 6वा, 10वा, 11वा येतो तेव्हा तो अतिशय शुभ फलदायी ठरतो। या उलट तो राशीला जेव्हा 4था, 8वा, 12वा येतो तेव्हा तो अशुभ फलदायी किंवा त्रासदायक प्रतिकूल फळ देणारा ठरतो। इतर स्थानामध्ये तो मध्यम फळ देतो। हे रवीचं गोचर लक्षात घ्या। असा रवी गोचरीने 17 ऑगस्ट रोजी कर्क या राशीतून आपल्या सौर राशीत म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे तो 16 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे। सिंह या अग्नितत्वाच्या राशीमध्ये व सौर राशीमध्ये रवी बलवान होत असल्याने हा रवी आपल्या कार्यकर्त्यातील सर्व शुभ फळे देणारा ठरेल असं प्रथमदर्शी दिसतंय। मात्र इतर ग्रहगोचरांचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की रवी हा इतर पापग्रहांच्या अशुभ योगामध्ये असल्यामुळे या रवीची थोडी अशुभ फळे मिळतील। सध्या सिंह राशीमध्ये केतू आहे, त्यानंतर 7 सप्टेंबरपर्यंत बुध पण तिथंच आहे। म्हणजे थोडक्यात 7 सप्टेंबरपर्यंत किंवा 17 सप्टेंबरपर्यंत रवी, बुध, केतू असे सिंह राशीमध्ये ग्रह असणार आहेत। म्हणजे रवीची केतूबरोबर युती होणार आहे आणि राहूची दृष्टी रवीवर असणार आहे। आपल्याला माहिती आहे की मीन राशीमध्ये शनी नेपच्यून आहे, वृषभ राशीमध्ये हर्षल आहे। त्यामुळे या रवीचा हर्षलशी केंद्र योग आणि शनी नेपच्यूनची षष्टक योग होतोय। थोडक्यात काय तर हर्षल, शनी, राहू, केतू या 4ही पापग्रहांशी या रवीचा अशुभ योग होतोय। त्यामुळे थोडक्यात इतर रवी जर राशीगत जरी बलवान असला तर तो इतर पापग्रहांच्या अशुभ योगामध्ये येत असल्याने या रवीची सर्वच राशीच्या लोकांना कमी अधिक प्रमाणात अशुभ फळे मिळतील असं दिसतं। मंगळ हा 18 सप्टेंबरपर्यंत मिथुन राशीमध्ये असणार आहे। या मंगळाचा शनी, हर्षल, नेपच्यून यांच्याशी अशुभ योग होत आहे। विशेषतः शनी मंगळ केंद्र योग हा जास्त प्रतिकूल या काळामध्ये ठरेल। शुक्र हा कन्या राशीमध्ये म्हणजे नीच राशीमध्ये असणार आहे 2 सप्टेंबरपर्यंत आणि त्या शुक्रावर मंगळ आणि शनी अशा पापग्रहांची दृष्टी असल्याने याही ठिकाणी शुक्र हा 2 सप्टेंबरपर्यंत दूषित असणार आहे। थोडक्यात ग्रहांच्या गोचरीचा विचार करता ग्रहांमुळे बरेच अशुभ योगांची निर्मिती होत आहे। फुलग्रहणाचा आणि पुढील रवीच्या गोचरचा विचार जर केला तर 17 नोव्हेंबरपर्यंत काळ खराब राहील असं दिसतं। रवीच्या बेसिक माहितीनंतर आपण तूळ ते मीन या राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर किंवा हा महिना कसं जाईल हे मासिक भवित मी सांगणार आहे। तुम्ही शांतपणे लक्ष देऊन ऐका। आपण सुरू करूया तूळ राशीपासून। तूळ राशीच्या लाभ सणातून म्हणजे 11व्या सणातून हा रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यंत या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ करून देणारं व सर्व इच्छापेक्षा पूर्ण करून देणारं जाईल, कारण लाभातलं गोचर हे चांगलं असतं। इतर सर्व ग्रहगोचरी उत्तम असल्याने या लोकांना हा महिना उत्तम जाईल। म्हणजे आता 12 राशीमध्ये तूळ रास ही एकमेव आघाडीवर असणारी रास आहे। मागील काही महिन्यापासून रखडलेली सर्व कामे आता या लोकांची मार्गी लागतील। नोकरीमध्ये यांना चांगला काळ जाईल, व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ होतील। या रवीमुळे या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा, पैसा, मान सन्मान मिळेल। आरोग्यामध्ये उत्तम सुधारणा होईल, मित्रमैत्रिणींचे उत्तम सहकार्य मिळेल। एखादी इच्छापेक्षा या काळात पूर्ण होईल। शत्रुबाधा कमी होईल, कोर्ट कचेरीमध्ये अपेक्षित यश मिळेल। राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं। 7 सप्टेंबरपर्यंत काळ लोकांना उत्तम जाईल, त्यानंतर थोडी चिंता, काळजी, खर्च वाढतील। कोणते दिवस खराब होते तर या राशीच्या लोकांना विशेषतः 25, 26, 27 ऑगस्ट व 3, 4, 7, 12, 13 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता, काळजी देण्यात जातील। या काळात त्या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी। त्यानंतर वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या दशम स्थानातून हा रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 26पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे। का तर 10वा आणि 11वा रवीचं गोचर अतिशय चांगलं असतं। मागील काही महिन्यापासून होत असलेला त्रास आता ह्या लोकांचा बराच कमी होईल। या लोकांना आता मानसिक शांती आणि स्थिरता लाभेल। रखडलेली सर्व कामे या लोकांची मार्गी लागतील। नोकरी व्यवसायामध्ये भरभराट होईल। काहींना नवीन नोकरी लागणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होणं, बढती होणं संभवतं। काहींची सामाजिक पतप्रतिष्ठा, मान सन्मान या काळात वाढेल। आर्थिक लाभाचं प्रमाण या लोकांना चांगलं राहील। सरकारी कामं या लोकांची मार्गी लागतील किंवा सरकारकडून यांना लाभ होईल। एकंदरीत वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ यश, पैसा, मान, प्रतिष्ठा मिळवून देईल। विशेषतः 17 ऑक्टोबरपर्यंत काळ या लोकांना अतिशय उत्तम जाणार आहे। मात्र असं जरी असलं तरी राशीस्वामी मंगळाचं अष्टमातील गोचर थोडं प्रतिकूल असल्याने काहींना या काळामध्ये आरोग्याच्या तक्रार राहतील, तर काहींना अपघात, शस्त्रक्रिया किंवा एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होणं संभवतं। त्या प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल।
मात्र हा मंगळ हा षष्टेशून अष्टमात गेल्यामुळे विपरीत राजयोग करतोय. तर ह्या मंगळामुळे काही लोकांना या काळामध्ये अचानक धनलाभ होणं, आर्थिक लाभ चांगलं होणं इत्यादी संभवतं किंवा अडकलेले पैसे पण तुम्हाला ह्या काळात मिळू शकतात. भाग्यातील गुरुचं गोचर हे 30 ऑक्टोबरपर्यंत भाग्याच्या आणि नशिबाच्या साथ या लोकांना उत्तम देणार आहे. तोपर्यंत काय काळजी करायची गरज नाही. कोणते दिवस यांना खराब होते तर वृश्चिक राशीच्या लोकांना विशेषतः 18, 19, 28, 29 ऑगस्ट व 5, 6, 7, 14, 15 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देण्यात जातील. या काळात लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानातून होणाऱ्या रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीमध्ये प्रतिकूल जाईल. एखादी भाग्यकारक घटना हा रवी घडवू शकतो, तर काहींना प्रवासाचे योग येतील किंवा परदेश गमनाचे योग येतील, स्थलांतराचे योग येतील. काहींच्या हातून धार्मिक विधी किंवा तीर्थयात्रा काही लोकांच्या घडतील. सरकारी कामे या लोकांची मार्गी लागतील. हातून परोपकाराची कामे होतील. मात्र भाग्यातील रवी हा दूषित असल्याने तसेच 8वा गुरु 4था शनी प्रतिकूल असल्याने या लोकांना धनुराशीच्या व्यक्तीला 16 सप्टेंबरपर्यंत मानसिक त्रास, मानसिक अस्वस्थता, बेचैनी राहील. कष्टाच्या मानाने यश न मिळाल्याने या लोकांना त्रास होणं संभवतो. शुक्राचे गोचर दशम स्थानातून प्रतिकूल सुरू असल्याने या काळात या लोकांना विपत्ती, संकट येणे, शरीरपीडा होणं, धनहानी होणे, नोकरी व्यवसायामध्ये अनेक अडचणी येणं, समाजामध्ये नाव खराब होणं, हाती घेतलेल्या कामामध्ये अपयश येणं इत्यादी संभवतं. त्यामुळे या लोकांनी आता कायद्याचं पालन करून राहावं, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. सप्तमातील मंगळाचं गोचर हे वैवाहिक जीवनामध्ये मतभेद, वाद, कलह करणारे व त्यातून क्वचित विभक्तता करणारे जाईल. जोडीदाराच्या आरोग्यावर खर्च होणं संभवतं. कोणते दिवस या लोकांनी काळजी घ्यावी तर धनुराशीच्या लोकांना विशेषतः 20, 21, 22, 30, 31 ऑगस्ट व 7, 8, 9, 16 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर मकर रास. मकर राशीच्या अष्टम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत प्रतिकूल, मात्र इतर गोचर ह्या लोकांना चांगलं असल्यामुळे काही बाबतीत या लोकांना शुभफळ मिळण्याची शक्यता राहील. अष्टम स्थान दूषित असल्याने काहींना कौटुंबिक व मानसिक त्रास या काळात होणं संभवतं. आरोग्याच्या तक्रारी राहतील. काहींना एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होणं या काळात संभवतं. त्यामुळे वाहने ह्या लोकांनी सावकाश चालवावीत, अन्यथा काहींना वाहन अपघात होणं संभवतं. या रवीमुळे काहींना अनारोग्य, मनस्ताप, दुःख होणं संभवतं. संघर्ष राहील. थोडक्यात हा रवी कौटुंबिक, आर्थिक व वैवाहिक बाबतीत त्रासदायक राहील. मात्र हा रवी काहींना अचानक धनलाभ करून देणारा, उत्तम अर्थप्राप्ती करून देणारा जाईल. 2 सप्टेंबरनंतरचा काळ ह्या लोकांना जास्त मनस्तापदायक जाईल. विशेषतः या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. या काळात आरोग्य सांभाळावं. षष्ठातील मंगळ मात्र ह्या लोकांना शत्रुबाधा दूर करणारा आणि यश देणारा जाईल. 15 सप्टेंबरनंतरचा पुढील काळ मात्र या लोकांना अतिशय उत्तम जाणार आहे. मकर राशीच्या लोकांना 15 सप्टेंबरनंतरचे पुढचे 2-3 महिने खूप चांगले जातील. कोणते दिवस खराब होते तर मकर राशीच्या लोकांना विशेषतः 23, 24 ऑगस्ट व 1, 2, 10, 11 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देण्यात जातील. या काळात शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर कुंभ रास. कुंभ राशीच्या सप्तम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 26पर्यंत या राशीच्या लोकांना विवाह व वैवाहिक सौख्याच्या बाबतीत प्रतिकूल जायला असं दिसतं. इतर सर्व ग्रहगोचरी 17 ऑक्टोबर व 25 नोव्हेंबरपर्यंत प्रतिकूल सुरू असल्याने या लोकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि वैवाहिक बाबतीत त्रास होणं संभवतं. आत्ता कुंभ राशीची लोकच थोडे मेष, सिंह आणि कुंभ या 3 राशीच्या लोकांना त्रास सुरू आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी जास्त काळजी घ्या. एखादी मनस्तापदायक घटना या काळात घडेल, यासाठी या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, शक्यतो वाद टाळावेत. विशेषतः या रवीमुळे जोडीदाराशी मतभेद होणं, वाद होण्याची शक्यता राहील. क्वचित वाद विकोपाला जाऊन काहींना विभक्तता संभवते, त्यामुळे तडजोडीची भूमिका घ्यावी लागेल. संततीकडून त्रास होणं किंवा संततीची चिंता या काळात राहणं संभवतं. शत्रुबाधा राहील. आरोग्याच्या तक्रारी राहतील. थोडक्यात कुंभ राशीच्या लोकांना 17 ऑक्टोबरपर्यंत काळ कमी अधिक प्रमाणात त्रासदायक राहील. त्यानंतरचा काळ या लोकांना उत्तम जाईल. विशेषतः 25 नोव्हेंबरनंतरचे पुढील 3 महिने या लोकांची उत्तम प्रगती होईल. कोणते दिवसांना अशुभ जातील तर कुंभ राशीच्या लोकांना विशेषतः 25, 26, 27 ऑगस्ट व 3, 4, 7, 12, 13 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देण्यात जातील. या काळात लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर राशीचक्रातली शेवटची रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या षष्ठ स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय शुभफलदायी आणि यश देणार आहे, कारण 6वं रवीचं गोचर चांगलं असतं. या लोकांच्या आरोग्यात उत्तम सुधारणा होईल.
काहींना नवीन नोकरी लागणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं संभवतं. मात्र सप्तमातील शुक्राचं गोचर प्रतिकूल सुरू असल्याने काहींना शोक व दुःख प्राप्ती या काळात होणं संभवतं. जोडीदाराशी मतभेद होणं, वाद होणं, प्रवासात त्रास होणं, अपमान होणं, मानहानी होणं, आरोग्य बिघडणं संभवतं. शक्यतो जोडीदाराशी वाद टाळावेत, अन्यथा काहींची विभक्तता होणं किंवा कोर्ट कचेरी होणं या काळात संभवतं. चतुर्थातील मंगळामुळे कौटुंबिक मानसिक त्रास या लोकांना जास्त होईल. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. 2 सप्टेंबरनंतर वरील फळे विशेषतः जास्त मिळतील व त्यातून मनस्ताप होणं संभवतो. षष्ठातील रवी केतूमुळे आता शत्रुपीडा मात्र कमी होईल. तसेच काहींना कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल. एखादं रखडलेलं काम मार्गी लागेल. कोणते दिवस खराब होते तर मीन राशीच्या लोकांना विशेषतः 18, 19, 28, 29 ऑगस्ट व 5, 6, 7, 14, 15 सप्टेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता व चिंता देण्यात जातील. या काळात या लोकांनी शांतपणे संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना हे गोचर कसं जाईल हे मी सांगितले. ज्या राशीच्या लोकांना रवीचं गोचर प्रतिकूल आहे अशा लोकांना मी सांगतो ते उपाय जर केले तर नक्कीच अशुभ फळांची तीव्रता कमी होईल. पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज सकाळी 11 वेळा मनात करावा. त्यानंतर एक रवीचा मंत्र आहे, जपा कुसुम संकाशम काश्यपेहम महद्युतीम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणतो अस्मिं दिवाकरम. या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. की ज्यांना हा मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांनी ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः किंवा ओम घृणीही सूर्याय नमः या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. रोज सकाळी लवकर उठा, सूर्याला अर्घ्य देणं, 12 सूर्यनमस्कार घालणं या गोष्टी केल्या नक्कीच हा रवीची तुम्हाला चांगली फळं मिळतील. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला आपल्या राशीचं माहिती मिळाली असेल. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी आपण अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना शेअर करा विसरू नका. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन कन्सल्टिंग हवी असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण अशाच अभ्यासपूर्ण एखाद्या विषयावर बोलणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.